वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग ॲक्वेरियस म्हणजेच कुंभ राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो जे पण लोक या रीडिंगपर्यंत पोचलेले आहेत त्यांच्यासाठी एक टाईमलेस रीडिंग आहे. कोणत्याही टाईमला कधीही तुमच्यासमोर ही रीडिंग येऊ शकते. आफ्टर 2 इयर्स 2 मंथ्स किंवा 2 डेज नंतरसुद्धा. सो नक्कीच तुम्ही या रीडिंगपासून काही ना काही मेसेज जे असतील तुमच्या लव्ह लाईफ रिलेटेड ते तुम्ही रिलेट करू शकता तुमच्या लाईफमध्ये. प्लस ही कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो हे नेसेसरी नाही आहे की प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत इथे रिलेटच होईल. तुमचे जे काय रिलेशनशिप प्रॉब्लेम्स चालू आहेत तुम्ही मनातल्या मनात तुमच्या पार्टनरचं नाव 3 वेळा घेऊ शकता. या व्हिडिओला लाईक करून हे एनर्जीजला तुम्ही कनेक्ट करू शकता. सो तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स भेटू शकतो या रीडिंगमधून. जे काय प्रॉब्लेम्स असतील तुम्ही युनिवर्सला विचारा की तुमच्या प्रॉब्लेमसाठी काय सोल्युशन आहे. ते तुम्हाला नक्कीच हेल्प आउट करतील. आणि ना मी सगळ्यात आधी इथे एक गोष्ट नोटीस करते की आहे ना, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये एक गोष्ट असायला हवी आहे. म्हणजे जर आपण रिलेशनशिपमध्ये आहोत ना, कोणत्याही रिलेशनशिपमध्ये एफर्ट्स आहेत ना दोन्ही साईडून हाफ असायला हवेत. दोन्ही साईडून जर एफर्ट्स असतील ना तर दोन्ही गोष्टी म्हणजे इक्वल लेवलवरती येतील, बॅलन्स राहतील. आता इथे काय होतं माहिती आहे, एका साईडून आहे ना, आता जर रिलेशनशिपमध्ये आहोत तसं आपल्या पार्टनरनी जर तुम्ही स्वतः 50% देत आहे तर तुमच्या पार्टनरनी पण 50% तुम्हाला दिले पाहिजेत. पण इथे प्रॉब्लेम काय होतं आहे की तुम्ही सतत तुमचं 100% देत आहे आणि तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला 50%सुद्धा इन रिटर्न भेटत नाही आहे. सो तुमचे एक्सपेक्टेशन्स आहेत की समोरच्यानी एक्सेप्ट केलं पाहिजे तुम्ही जसे आहेत त्यासाठी. प्लस तुम्हाला बॅलन्स हवा आहे. तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे तुमच्या पार्टनरला समजलं पाहिजे असं पर्सनली तुम्हाला खूप जास्त वाटतं. आणि तुम्ही आता एक टाईम नंतर आहे ना, म्हणजे तुम्हाला आता त्या गोष्टींमुळे इरिटेशन व्हायला चालू झालेली आहे की तुमचा पार्टनर तुम्हाला समजून नाही घेते. सो यामुळे तुम्ही लोकांना डिप्रेशनमध्ये चाललेले आहात. ओव्हर थिंकिंग खूप जास्त प्रमाणात करत आहात. सो मी तुम्हाला एक गोष्ट इथे हीच सांगेन की जर तुम्हाला असं स्वतःहून फील होतं ना की समोरचा पर्सन जर एफर्ट टाकत नाही आहे तुमच्यासाठी, तुमच्या रिलेशनशिपसाठी, तर तुम्हीसुद्धा काही गोष्टींसाठी ना ब्रेक घ्या. म्हणजे हे नाही बोलत आहे की तुम्ही त्या व्यक्तीला सोडून जा. पण प्रत्येक वेळेस ना आपण दुसऱ्यांचे कप्स जे आहेत ना ते फील नाही करू शकत. जर तुम्ही समोरच्याचे नीड्स पूर्ण करताय, छोटे मोठे का असे ना, तर तुम्हाला पण जेव्हा गरज असते तेव्हा समोरच्या व्यक्तीने त्या टाईमला तितकंच रिस्पॉन्सिबल असायला हवं आहे. त्याला त्या व्यक्तीला समजायला हवं आहे की आपल्याला पण गरज आहे. आता आपण पण समोरच्यासाठी काही ना काही थोडाफार एफर्ट्स टाकले पाहिजेत. जर नाही होत आहेत त्या गोष्टी तर जसं समोरचा जेवढे एफर्ट्स टाकतो ना तुम्ही तेवढेच द्यायला स्टार्ट करा. आणि जर तुम्ही कमी एफर्ट्स टाकायला चालू केल्यानंतर जर समोरचा एफर्ट्स टाकायला चालू केलं ना तर मग तुम्ही समजू शकता की ॲक्च्युली तुमच्या गोष्टींनी समोरच्या व्यक्तीला फरक पडतो आहे. कधीकधी ना काही लोकांना आहे ना रिअलायझेशन होत नाहीत स्वतःच्या गोष्टींबद्दल की कुठे चुकी करतायत, कुठे चुकत नाही आहेत. का समजत नाही? कारण जर प्रत्येक वेळेस आपल्याला हव्यात ना तशा गोष्टी जर होत राहिल्या ना तर समोरचा तर बोलून जातो. फॉर ग्रँटेड घ्यायला चालू होतो की ही व्यक्ती कुठे जाणार आहे, ही तर आपलीच आहे, ही कुठेच जाणार नाही. बट असं नाही आहे. जितक्या मुली इथे जर मुली ज्या रीडिंग बघत असतील, जर मुली एखाद्या गोष्टीसाठी एफर्ट्स टाकतायत कंटिन्युअसली तर एक टाईम नंतर ते तितकेच बाहेर लवकर येऊ पण शकतात. कारण की ते जितके एफर्ट्स टाकतात आणि रिटर्नमध्ये त्यांना भेटत नाही, ते खूप टाईमपर्यंत एफर्ट्स टाकत राहतील. तुम्ही एक्सपेक्ट पण नाही करू शकणार इतका टाईम ते लोक एफर्ट्स टाकतात एखाद्या गोष्टीमध्ये जर त्यांना हवी असेल त्यांच्या लाईफमध्ये तर. आणि बॉईजच्या बाबतीत पण सेम आहे. पण बॉईजमध्ये डिफरन्स हा असतो की जर ते एखाद्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम करायला चालू करतील तर त्या गोष्टींमधून त्यांना बाहेर पडायला खूप जास्त टाईम जातो. सेकंड गोष्ट मी इथे बघते की तुम्ही कुठल्या तरी गोष्टींवरती आहे ना पहिलं फक्त विचार करत होता की मला ह्या गोष्टींवरती काम करायचं आहे. मेल एनर्जीसुद्धा असू शकते, फिमेल एनर्जीसुद्धा असू शकते की तुम्ही असा फक्त विचार करत होता की या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला इमोशनल स्टॅबिलिटी द्यायची आहे जी तुमच्याकडून आहे ना पॉसिबल होत नव्हती. पण आता तुम्ही तुमचा माइंडसेट चेंज केलेला आहे. तुम्ही आता ठरवलेलं आहे की मी आता
माझ्यासाठी थोड्या गोष्टींना म्हणजे अशा वेमध्ये घेऊन जाणं डिफिकल्ट आहे. पण नक्कीच मी ट्राय करेन की इमोशनल स्टेबिलिटी मी या रिलेशनशिपमध्ये कशी आणू. सो हा एक चेंज मला दिसत आहे येणाऱ्या टाईममध्ये, की तुम्ही इमोशनली अवेलेबल होणार आहात तुमच्या पार्टनरसाठी, जर आत्तापर्यंत तुम्ही होत नव्हता. आणि ह्या गोष्टींसाठी एंजल सपोर्ट पण आहे तुम्हाला. तुम्ही जर एंजल्सवरती खूप जास्त विश्वास ठेवता, तर तुम्हाला ह्या जर्नीमध्ये एंजल्स नक्कीच गाईड करत आहेत. थर्ड थिंग मी इथे बघू शकते की रिसेंटली तुमचं लग्नावरून यांना डिस्कशन झालं होतं. मे बी तुमच्या पार्टनरसोबत, मे बी तुमच्या फॅमिलीसोबत. प्रॉब्लेम इथे काय येत आहेत माहिती आहे का, की प्रॉब्लेम इथे एका गोष्टीमुळे येत आहेत की इक्वल गिव्ह अँड टेक. मे बी कोणत्या तरी एका साईडवरती खूप जास्त बर्डन येतं, किंवा एक साईडचे जे पर्सन आहेत त्यांना त्या रेस्पॉन्सिबिलिटीज घ्यायच्या नाही आहेत, सो ते समोरच्यावरती टाकत आहेत. किंवा हे पार्टनर आणि तुमच्यामध्ये सुद्धा बोलणं झालेलं असेल तुमच्या रिलेशनशिपबद्दल, म्हणजे मॅरेजबद्दल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजून आलं असेल की सगळे एफर्ट्स तुम्हालाच टाकायचे. समोरचा व्यक्ती इक्वली गिव्ह अँड टेक करायला रेडी नाही आहे. किंवा जर फॅमिलीमध्ये तुमच्या लग्नाबद्दल डिस्कशन झालेलं असेल ना, तर तुमची फॅमिली रेडी नाही आहे इक्वल खर्च करण्यासाठी किंवा इक्वल गोष्टी समजून घेण्यासाठी. सो हा एक मेजर प्रॉब्लेम मला आता दिसत आहे. आणि मला इथे हे पण दिसत आहे की तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये आहात, तर तुमच्या दोघांचा बॉन्ड हा खूप जास्त प्युअर आहे. प्रेम खूप खूप जास्त आहे, म्हणजे इन्फिनाईट लव आहे तुमच्या दोघांमध्ये. आणि सक्सेस तर लिहिलेलाच आहे तुमच्या डेस्टिनीमध्ये ना, सक्सेस हा लिहिलेलाच आहे. पण प्रॉब्लेम इथे काय माहिती आहे का, तुम्ही आत्तापर्यंत काय करत होता, फक्त विचार करत होता गोष्टींवरती, तुम्ही ॲक्शन्स घेत नव्हता. आपण बोलतो ना लेझीनेस, आपल्याला ती एक सवय लागून जाते. घेईल ना समोरचं ॲक्शन, आपण का घ्यायचं आहे, आपल्याला काय गरज आहे. बट एक टाईम नंतर आता तुम्हाला स्वतःहून रिअलाईज झालं आहे, जर एखादी गोष्ट स्वतःच्या लाईफमध्ये हवी आहे ना, तर आपल्याला एफर्ट्स जे आहेत ना, ते टाकणं खूप जास्त गरजेचं आहे रिलेशनशिपमध्ये. आणि पर्सनली जर एखादा व्यक्ती आपल्याला जो आवडतो त्याला लाईफमध्ये ठेवायचं आहे, तर एफर्ट्स हे टाकावेच लागतात. कोणी समोरून येऊन प्रत्येक वेळेस आपल्याला स्पून फीड नाही करणार आहे. सो आता तुम्ही त्या झोनमधून बाहेर आलेला आहात, ॲक्शन घ्यायला चालू केलेली आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये. आणि मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला नक्कीच सक्सेस भेटणार आहे, कारण मला सक्सेस इथे एकदम क्लिअरली दिसत आहे. आजची रीडिंग ना एकदम ब्युटिफुल होती. कार्ड्स एवढे मस्त कार्ड्स होते, म्हणजे तुम्ही लोक एक स्पेसिफिक झोनमधून बाहेर पडताय. मला ह्या सगळ्या गोष्टी बघायला खूप जास्त चांगलं वाटतं की तुम्हाला स्वतः कुठे चुकताय, कुठल्या गोष्टींमध्ये कमी पडताय हे स्वतःला जाणवतं आहे. सो तुम्ही त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करत आहात. जसं की मी पहिली गोष्ट बोलली की तुम्हाला इथे बॅलन्स ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे रिलेशनशिपमध्ये. जर नसेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत पहिलं डिस्कशन करा, गोष्टींना सॉर्ट आउट करा, आणि त्यानंतर कशा गोष्टी बॅलन्स करता येईल ना, हे एकमेकांनी ट्राय करा. त्याने तुमचं रिलेशनशिप जे आहे ते खूप जास्त स्मूथ चालेल. सेकंड गोष्ट मी जशी तुम्हाला बोलली की तुम्ही इमोशनल स्टेबिलिटी तुमच्या पार्टनरला देण्यासाठी ट्राय करत आहात, आणि अजून जरी म्हणजे तुमच्याकडून फुल सपोर्ट झाला नसेल तरी येणाऱ्या टाईममध्ये तुम्ही फुली इमोशनली अवेलेबल राहाल समोरच्या व्यक्तीसाठी. थर्ड थिंग मी जे बोलली की इक्वल गिव्ह अँड टेक, जर तुम्ही जर खरंमध्ये लव्ह रिलेशनशिपमध्ये असाल ना, तर तुम्हाला मी एक गोष्ट इथे हेच सांगेन की तुम्ही त्या व्यक्तीवरती प्रेम केलं तर एफर्ट्स दोन्ही साईडून सेमच ठेवा. मग ते तुमच्या लग्नाच्या बाबतीत असू दे, तुमच्या कुठल्याही पर्सनल डिसिजनबद्दल असू दे, किंवा कोणत्याही गोष्टींमध्ये असू दे. बर्डन कोणावरती टाकू नका, किंवा स्वतःला खूप जास्त असं म्हणजे मोठेपणा आणू नका तुमच्या रिलेशनशिपमध्ये. इगो किंवा ॲटिट्यूड हा फॅमिलीने पण नाही आणला पाहिजे, किंवा तुम्हीसुद्धा नाही आणला पाहिजे. या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि फोर्थ थिंग आहे ना, की ॲक्शन घ्यायला सुरुवात करा. ज्या गोष्टी वाटतात त्या डायरेक्टली बोलायला स्टार्ट करा.